रबी हंगामामधील एक प्रमुख धान्य पीक म्हणजे गहू आणि काल विदर्भामध्ये झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे गव्हाचाही मोठं नुकसान झालेलं आहे। सध्या आम्ही नागपूर ग्रामीण तालुक्याच्या सुकडी गावाजवळ आहोत आणि गव्हाचा हा जो शेत आहे, काल संध्याकाळी या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली असेल त्याचं साक्ष देणार आहे। संपूर्ण गव्हाचा जो पीक आहे तो शेतावर झोपून गेलेला आहे, मातीवर झोपून गेलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। हे गव्हाच्या पिकामध्ये ही जी उंबई असते ज्याच्यामध्ये हे दाणे भरतात, अशा पद्धतीने अवकाळी पाऊस आला आणि हा गव्हाचा पीक झोपून गेलं तर हे दाणे जे आहेत ते चांगल्या रीतीने भरत नाही, वजन जो आहे त्याला भरत नाही आणि त्यामुळे त्या गव्हाला किंमत राहत नाही आणि तीच अवस्था जी आहे ती या शेतामध्ये झालेली आहे। श्यामराव सयाम नावाचे शेतकरी आहे ज्यांचा हा शेत आहे। श्यामरावजी, किती आकाराचा शेत आहे, किती जमीन तुमची आणि काल संध्याकाळी काय झालं? हे माझी शेती 1.5 एकर आहे सर, आणि काल हे वातावरण म्हणजे 5:30 झालेलं आहे। मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली, अख्खा पीक तुमचं झोपलेलं आहे? हो, मोठ्या प्रमाणात झालं गारपीट। किती आकार होता गारपीटीचा? तरी एवढा आकार होता चांगला, निंबाच्या पाणी, निंबा आवरावानी। आता हे जे गव्हाचा पीक आहे केव्हा कापणीला येणार होता आणि किती अपेक्षा या पिकापासून ठेवलेली होती आणि आता काय स्थिती झाली? आता म्हणजे हे 1 महिन्याच्या नंतर कापण्यात आलं असतं आणि याच्यामध्ये मला कमसे कम नाही तरी 30-35 क्विंटलचा कव्हरेज होता। आता काय अवस्था, काही मिळेल? काही नाही मिळणार, याच्यामध्ये भेटलेच तर 2-4 क्विंटल मिळेल मला। गव्हामध्ये खास करून तुम्ही या संपूर्ण भागातले शेतकरी आहे, किती इतर गव्हाशिवाय इतर कुठल्या कुठल्या पिकांचं नुकसान झालंय? गेहूं चना पण झाला आहे नुकसान, गहू पण झाला आहे। इथे कमसे कम यांना 35 क्विंटल झाला असता गेहूं, 5 क्विंटल होणार नाही। बाकी शेतकऱ्यांची, तुमची सगळ्यांची, तुमच्या शेतावर काय होता, काय अवस्था? माझ्या पण शेतामध्ये हेच हाल आहेत, मी इथलाच शेतकरी आहे। माझ्या गहू अशा पद्धतीने झोपलं तर काय, म्हणजे दाणे भरत नाही, काय अवस्था? दानाच नाहीत त्याच्यामध्ये, काहीच दानाच नाहीत, तो उभा पण होणार नाही। तुमचं शेत कुठे आहे आणि तुमच्या शेतावर काय अवस्था आहे सध्या? माझं शेत इथे सुकडी गावामध्येच आहे। आज माझ्या शेतातला पण गहू असाच चापट पूर्ण जमिनीवर लोरलेला आहे आणि चणा पण पूर्ण जे बार होता चण्याला किंवा घाट्या होत्या त्याही काही तुटून पडलेले आहे। कपासी होती, कपासी कमीत कमी 10-15 क्विंटलचा आता वेचा होता, तो कपासी पण खाली जमिनीवर पडलेली आहे, आता वेचण्याजोगती राहिलेली नाही आहे। आणि हे भयंकर असं तुफान आलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आवऱ्यावाने आपल्या निंबावानी त्याच्याहून पण मोठ्या मोठ्या गारा पडल्या आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे एवढे नुकसान झालेलं आहे का शेतकरी आता सध्या उभा राहण्याची किंवा हे होण्याची शक्यताच नाही। आता शेतकऱ्याला अशी वेळ आलेली आहे का आत्महत्या करण्याची अशी वेळ येऊन राहिलेली आहे। कारण शासनाकडून काय मागणी तुमच्या शेताबद्दल आणि या संपूर्ण भागातल्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून काय मागणी आहे? पंचनामे लवकर व्हावे, काय मागणी करता शासनाकडे? नुकसान भरपावती। तर अशा पद्धतीने शेतकरी फारसं सध्याच्या मानसिक अवस्थेमध्ये बोलण्याच्या स्थितीमध्ये नसलं तरी अशा पद्धतीची अवस्था जी आहे, हाताशी आलेला जो गव्हाचा पीक होता तो संपूर्णपणे शेतामध्ये झोपलेला आहे। त्यामुळे हा जो गव्हाचा पीक आहे याच्यातून जवळपास 1.5-2 एकराचा हा शेत आहे, 35 क्विंटलची अपेक्षा होती आणि आता 2-4-5 क्विंटलही गहू हाती येतो की नाही अशी अवस्था जी आहे ती शेतकऱ्यांची झालेली आहे। त्यामुळे नक्कीच शासनाने नियमानुसार लवकरात लवकर पंचनामे करणे आवश्यक आहे आणि त्यानंतर नुकसान भरपाईची जी प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर राबवण्याची गरज आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, सुकळी, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।